पुण्यातील वाघोली परिसरात एका सुन्न करणाऱ्या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरलाय. ज्या मातेच्या पदराखाली मुलं सुरक्षित असतात, त्याच मातेनं आपल्या 11 वर्षीय मुलाची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ मुलाची हत्या करून ही माता थांबली नाही, तर तिने आपल्या 13 वर्षाच्या मुलीलाही संपवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र मृत्यू समोर दिसत असताना मुलीने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे तिचे प्राण वाचलेत. या भीषण घटनेमुळे वाघोली परिसरात संताप आणि भीतीचं वातावरण पसरलंय. नेमकी घटना काय झाली जाणून घेऊया या चॅनलच्या माध्यमातून. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. तत्पूर्वी जे विद्यार्थी कोणत्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएशन करत असतील आणि ज्यांचं स्वप्न IT क्षेत्रातील सर्वोच्च कंपनीमध्ये लाखोचं पॅकेज मिळवायचं आहे, त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तिथे संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. मिळालेल्या माहितीनुसार वाघोलीतील बायफ रोडवरील ऑलिव्ह सोसायटीच्या शेजारी असलेल्या गल्लीत सोनी संतोष जायभाय ही महिला आपल्या कुटुंबासह राहत होती. मूळची नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील असलेली ही महिला गेल्या काही काळापासून वाघोलीत वास्तव्यास होती. मंगळवारी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास जेव्हा जग आपल्या दैनंदिन कामात व्यस्त होतं, तेव्हा या घराच्या भिंतींमागे रक्ताचा थरार सुरू होता. सोनी जायभाई हिचे धारदार शस्त्राने आपला 11 वर्षाचा मुलगा साईराज संतोष जायभाई याचा गळा चिरला. वार इतका भीषण होता की साईराजचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तिने आपली 13 वर्षाची मुलगी धनश्री हिच्यावर वार करायला सुरुवात केली. मात्र धनश्रीने जीवाच्या आकांताने आरडाओरडा सुरू केला आणि रक्ताळलेल्या अवस्थेत घराबाहेर धाव घेतली. तिच्या किंकाळ्या ऐकून शेजारी धावून आले आणि हा भीषण प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जेव्हा पोलीस घरात शिरले तेव्हा तिथले दृश्य पाहून अनुभवी पोलीस अधिकारीही चक्रावून गेले. खोलीभर रक्ताचा सडा पडला होता. एका कोपऱ्यात निष्पाप साईराजचा मृतदेह पडला होता, तर शेजारीच आरोपी आई सोनी जायभाय ही हात-पाय रक्ताने माखलेल्या अवस्थेत सुन्न होऊन बसली होती. तिच्या डोळ्यात ना पश्चाताप दिसत होता ना भीती. ती केवळ शांतपणे बसून होती. या घटनेत 13 वर्षीय धनश्री ही गंभीर जखमी झाली आहे. आपल्याच आईला अशा अवतारात पाहून ती प्रचंड हादरली आहे. तिच्या मानेवर आणि हातावर जखमा झाल्या आहेत. आईने हल्ला करताच ती आरडाओरडा करत बाहेर पळाल्याने आज ती जिवंत आहे. स्थानिकांनी तिला तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर असली तरी या घटनेचा तिच्या मनावर झालेला आघात भरून निघणं कठीण आहे. एका आईने आपल्याच मुलांचे रक्त सांडण्या इतपत टोकाचं पाऊल का उचललंय, हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. पोलिसांनी सोनी जायभाय हिला ताब्यात घेतलं असून तिची कसून चौकशी केली जात आहे. प्राथमिक अंदाजानुसार या घटनेमागे खालीलपैकी काही कारणं असल्याची शक्यता वर्तवण्यात आहे. पहिलं कारण म्हणजे कौटुंबिक कलह. कुटुंबातील अंतर्गत वादातून आलेल्या नैराश्यातून हे कृत्य घडले असावे. मानसिक अवस्था. आरोपी महिला मानसिक आजाराने ग्रस्त होती का, याचाही तपास पोलीस करत आहेत. तिसरं कारण म्हणजे आर्थिक विवंचना. कुटुंबाची आर्थिक स्थिती आणि त्यातून येणारा ताण हे देखील एक कारण असू शकतं. अद्याप हत्येचं कोणतंही नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही आरोपी महिलेला ताब्यात घेतला आहे. घटनेचा पंचनामा झाला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. आरोपी महिलेची मानसिक स्थिती आणि कौटुंबिक पार्श्वभूमीही तपासली जात आहे. वाघोली परिसर गेल्या काही वर्षात वेगाने विस्तारला आहे, पण त्यासोबतच येथील गुन्हेगारीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांना पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. वाघोलीतील वारंवार घडणाऱ्या अशा हिंसक घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं सावट आहे. रस्त्यावरची गुन्हेगारी रोखण्यात पोलीस अपयशी ठरत असताना आता घराघरात असे प्रकार घडू लागले आहेत. हे भयानक आहे, अशी प्रतिक्रिया एका स्थानिक रहिवाशाने दिली आहे. नात्यातील ओलावा संपत चाललाय की मानसिक आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष अशा घटनांना कारणीभूत ठरत आहे, हा मोठा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. एका 11 वर्षाच्या मुलाचा प्रवास त्याच्या जन्मदात्रीने संपवला, हे सत्य पचवणं कठीण जात आहे. आता पोलीस तपासात काय निष्पन्न होतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. तुम्हाला या घटनेबाबत काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.